नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रो, इंग्लिश व्याकरणासाठी मी अत्यंत महत्त्वाची प्लेलिस्ट तुम्हाला देत आहेत. विद्यार्थी मित्रो, या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अत्यंत झिरोपासून ते हिरोपर्यंत त्याची तयारी करून घेतली आहेत. तुम्हाला अत्यंत बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व आणि बँकिंगचे जे पेपर घेत आहेत त्या दृष्टिकोनातूनच ही प्लेलिस्ट तयार केली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रो. पुढे मी तुम्हाला सगळं सांगित आहेत, कशाप्रकारे सर्च करायचं, कोणती प्लेलिस्ट आहे सगळं सांगित आहेत. तर विद्यार्थी मित्रो, याचा फायदा घ्या आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवा. तसंच विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला GK संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट आणि माहिती देत आहेत PDF साठी. तर विद्यार्थी मित्रो, शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, फक्त आजचा आणि उद्याचा दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. मी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही बॅच फ्री घेतली का पेड घेतली, तर त्या संदर्भामध्ये विद्यार्थी मित्र बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्याला विचारणं होती की सर फ्री बॅचचं काय झालं. तर विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला एक आता ही हिंदीतून बॅच आहेत, म्हणजे प्लेलिस्ट आहेत 0 to Hero इंग्लिशची, तर ही विद्यार्थी मित्र तुम्हाला देत आहेत. विद्यार्थी मित्र, यातून तुम्ही बेसिकपासून शिकू शकतात पूर्ण शेवटपर्यंत. आणि याची खासियत अशी आहेत की IBPSच पॅटर्ननुसार याची सर्व रचना केली आहे. ज्याप्रमाणे IBPS पेपरमध्ये विचारतात त्याप्रमाणे जी रचना केली आहे विद्यार्थी मित्र, त्यामुळं 100% या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहेत. संपूर्ण बॅच विद्यार्थी मित्र मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगित आहेत. फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहेत. पूर्ण शेवटपर्यंत बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका. आणि विद्यार्थी मित्र, आपण तुमच्यासाठी 1000पेक्षा जास्त प्रश्नाची सिरीज तर आणणार आहोत. प्लसमध्ये विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी एक PDF मी देणार आहोत. ती साधारणतः तरी विद्यार्थी मित्र अत्यंत कमी दरामध्ये असणार आहे, तुम्हाला परवडणार अशीच 20, 22, 25 रुपये. आणि विद्यार्थी मित्र, तुम्ही ती विकत घेणार आहेत का? कारण की मला ती बनवायला त्याच्यामध्ये IBPS पॅटर्ननुसार 5ही ऑप्शनचे मी प्रश्न ठेवणार आहेत. आणि 100% मागील प्रश्नपत्रिकेचा विश्लेषणानुसार ज्याची मी संपूर्ण रचना करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही ती बॅच घेणार, PDF घेणार असाल तर येस लिहा. जास्त प्राईस नाही, फक्त 20 रुपये प्राईस त्याची ठेवणार आहेत मी. त्यामुळे तुम्ही आत्ताच येस लिहा. पुढील प्रमाणे अशी संपूर्ण माहिती आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपण तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुम्ही बॅच जी घेतली ती पेड घेतली का फ्रीमध्ये पाहिजेत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आपल्याला कमेंट आहे की फ्रीमध्ये आम्हाला बॅचसाठी तुम्ही सांगा. तर विद्यार्थी मित्र, यूट्यूबवर एक प्लेलिस्ट आहेत जी इंग्लिश फाउंडेशन 0 to Hero असं तुम्ही सर्च करा. त्यानंतर ही प्लेलिस्ट येईन. श्रीयन कुमार यांची 90 लेक्चर आहे. यामध्ये अत्यंत बेसिकपासून यांनी सर्व काही तुम्हाला ॲडव्हान्सपर्यंत शिकवलेलं आहेत. क्रॅक बँकिंग एक्झाम इन 2023, म्हणजे खास करून ही फक्त बँकिंग एक्झामचे जे असतात IBPS पॅटर्नची सिरीज आहेत. अत्यंत जबरदस्त आहे विद्यार्थी मित्र. 0 to Hero म्हणजे तुम्ही अत्यंत एकदम शून्य जरी असन, तुम्हाला इंग्लिशचं सुद्धा येत नसेल किंवा काहीच नसेल येत, तरी तुम्ही ही बॅच जर व्यवस्थित केली तर 100% तुमचं इंग्लिश असं होणार की कमीत कमी 25 पैकी 20, 22 असे इतके प्रश्न तुम्ही सोडू शकतात, किंवा 16, 17 100% येणार. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकता 90 लेक्चर आहेत. अत्यंत बेसिक पण सुरत आहे, कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात वगैरे. त्याच्यानंतर नाऊनचे प्रकार, त्यानंतर विद्यार्थी मित्र कन्सेप्ट एकदम त्यांनी म्हणजे एकदम प्रत्येक नियम वगैरे तुम्हाला समजून सांगितले आहेत. तर जे पण नियम वगैरे असतात किंवा जे पण कन्सेप्ट असतात त्या सर्व त्यांनी सांगितलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे अड्डा जे म्हणजे ॲप आहे त्याच्यावरच त्यांनी सरावासाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे त्यांनी नाही का प्रत्येक टॉपिक वाईज सरावला तुम्हाला फ्री आहे त्यांच्या ॲपवर. प्रत्येक म्हणजे तुम्ही जर नाऊन केलं तर त्याचे नाऊनचे जे तुम्हाला PYQ लावावं लागणार म्हणजे सरावासाठी, तर ते सुद्धा तुम्ही सराव करू शकता. ते लेक्चर केल्यानंतर तुम्हाला आता एक काम करायचं आहे विद्यार्थी मित्र, एक कोरी वही घ्यायची 100-200 पेजेस, आणि त्या वहीवर याचे सर्व नोट्स काढायचे आहेत. ते नोट्स काढल्यानंतर तुम्हाला त्या नोट्सनुसार लगेच PYQ लावायचे आहेत. ते PYQ म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले, त्यानुसार तुमचं सर्व बेसिक पण चांगलं होईल. तुमचे ज्या पण कन्सेप्ट असेल ते समजून पण तुम्हाला समजेल. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र, तुमच्या म्हणजे चांगल्यापैकी तुम्ही इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकतात. त्यामुळं ही जी प्लेलिस्ट आहे विद्यार्थी मित्र, ही प्लेलिस्ट तुम्ही आत्ताच सर्च करून बघा. आणि यावरती यांनी सर्व काही एकदम जबरदस्त शिकवलेलं आहे. अत्यंत भारी आणि महत्त्वाची प्लेलिस्ट आहे विद्यार्थी मित्र. फ्रीमध्ये इतकं चांगलं शिकवणं आहे कुठेही भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही आत्ताच विद्यार्थी मित्र सर्च करा
आणि प्लेलिस्टवर जाऊन याचे लेक्चर सर्व काही करा. बेसिकपासून सुरुवात आहे विद्यार्थी मित्रांनो. 90 लेक्चर आहे साधारणतः. ते रोज जरी एक लेक्चर केलं तरी 100% पेपरपर्यंत सर्व काही कंप्लीट होईल. आणि विद्यार्थी मित्र दुसरी गोष्ट तुम्हाला विशेष महत्त्वाची सांगणं आहेत. 3 ते 3.5 तास आपल्याला म्हणजे नाही का 3 ते 3.5 महिन्याचा आपल्याला पेपरला टाईम दिला आहे. त्यानुसार हे 90 लेक्चर आहेत. रोज एक लेक्चर जरी केलं तुम्ही व्यवस्थित तरी तुम्ही एक लेक्चर करा, त्याच्या नोट्स काढा आणि त्यानुसार लगेच PYQ लावा किंवा त्याची रिव्हिजन करा. तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करून तुमचं इंग्लिश चांगलं करू शकतात. 100% तुमच्या इंग्लिशमध्ये फरक पडणार. एरर, त्यानंतर प्रोनाऊन, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही ॲडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर कंप्लीट मॉक टेस्टसुद्धा करतात. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी एक टॉपिक घेतला, समजा नाऊनचा जर टॉपिक घेतला नामाचा, त्याच्यानंतर ते एकदम बेसिकपासून तुम्हाला नाऊन शिकवणार. सर्व कंप्लीट झाल्यानंतर त्याची लगेच मॉक टेस्ट घेणार, म्हणजे पाठीमागचे PYQ घेणार. म्हणजे तुमचा सरावसुद्धा तेच करून घेणार आहेत. त्यानंतर ॲडवर्ब म्हणजे क्रियापद वगैरे, एरर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र त्याच्यानंतर सर्व काही 500 ते 700 म्हणजे एरर डिटेक्शन वगैरे प्रत्येक म्हणजे टॉपिकनुसार घेता येते. त्यामुळे 100% तुम्ही बॅच करायचं विद्यार्थी मित्र. आणि अत्यंत महत्त्वाचं आहे प्लेलिस्ट आहे विद्यार्थी मित्र, तुम्ही सर्च करा आणि त्यानंतर तुम्ही याची तयारी करा. इंग्लिशचं लय टेन्शन घेऊ नका. बेसिक इंग्लिश विचारणार आहे, लय अवघड इंग्लिश ते विचारणार नाही एकदम. म्हणजे असे तुम्हाला गोंधळात टाकतील असं काही नाही. फक्त काहीतरी सेंटेन्स वगैरे लावा, म्हणजे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, त्यानंतर फिल इन द ब्लँक, त्याच्यानंतर क्लोज स्टेटर असणार, पॅराजंबल असणार. तर अशा बेसिक गोष्टी आहे विद्यार्थी मित्र. बेसिक गोष्टीवर त्यांचा भर असणार आहेत. त्यामुळे इंग्लिशसाठी तुम्ही चांगलं याच्यातूनच तयारी करा असं तरी मला वाटतं आहे. तसं तुम्हाला काय वाटतं आहे मला लगेच कमेंट करा, लगेच कमेंट करून सांगा. तसं GK GSसाठी विद्यार्थी मित्र आपण तुमच्यासाठी लेक्चर तर आणणारच आहे, परंतु तुम्ही एक 3 ते 4 हजार प्रश्नाची PDF आणणार आहेत. त्याची किंमत अत्यंत कमी ठेवणार आहेत, म्हणजे तुम्हाला परवडणार अशीच. आणि ती तुम्ही PDF घेणार का विद्यार्थी मित्र? कारण की मी तुम्हाला ती व्हिडिओ बनवून देतो. ते PDFमध्ये गणित, नंतर बुद्धिमत्ता हे तर असणार नाही, परंतु GK GSचं मी सगळं कवर करणार. ज्याप्रमाणे मागील प्रश्नपत्रिके IBPS कसे प्रश्न विचारतात 5 ऑप्शनमध्ये, त्याचं इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्यानंतर विद्यार्थी मित्र चालू घडामोडी, त्यानंतर जे पण स्टॅटिकचे प्रश्न असतात त्याचासुद्धा मी त्यामध्ये आढावा घेणार आहेत. आणि साधारणतः तरी 700 ते 800 म्हणजे 1000च्या वरती प्रश्नाचं मी सर्व नियोजन लावणार आहे. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी मित्र जर PDF ती विकत घेणार असाल तर लगेच कमेंट करा. जास्त किंमत मी ठेवणार नाही त्याची, 25 ते 30 रुपये त्याची किंमत असणार आहेत. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना परवडणार. बऱ्यापैकी सिलेबस तुमचं त्याच्यातून कंप्लीट करायचा माझा प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र ती PDF तुम्ही घेणार असाल तर आत्ताच कमेंट करा. 100% मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि मागील जे प्रश्न आले त्याला अनुसरूनच त्याप्रमाणे PDF तयार करणार आहेत. त्यामुळे तुम्ही लगेच PDF साठी मला विद्यार्थी मित्र लगेच कमेंट करा.